नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नवीन योजना सुरू करण्यात आली आहे। त्याबाबत शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे। आता या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हे दिले जाणार आहेत। या योजनेची अटी काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, त्याचबरोबर ही योजना कधीपासून लागू केली जाणार आहे, तसेच या योजनेअंतर्गत कोणत्या महिला सहभागी होऊ शकतात याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 28 जून 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर यामध्ये महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत। महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचा आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे। तसेच मित्रांनो, या योजनेचे उद्देश काय आहे? राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यानंतर त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे, तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हे मुख्य उद्देश आहे या योजनेचे। तसेच मित्रांनो, योजनेचे स्वरूप काय आहे? पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटीद्वारे सक्षम बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। त्यानंतर योजनेमध्ये लाभार्थी कोण असणार आहेत, कोणते लाभार्थी यामध्ये लाभ घेऊ शकतात? महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेमध्ये लाभ घेऊ शकणार आहेत। योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय असणार आहेत? लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात। किमान वयाची अट ही 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची अट ही 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेमध्ये भाग घेता येणार आहेत। त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। जर नसेल तर आपल्याला आपलं बँक अकाउंट हे ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। अपात्रता म्हणजे आता या योजनेमध्ये कोणत्या महिला सहभागी होऊ शकणार नाहीत? ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाहीत। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य ITR भरतात तर अशा महिलांना सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, त्यानंतर कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करतात अशा सुद्धा महिलांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाहीत। त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500 रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा महिला सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होणार नाहीत। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत तर अशांना सुद्धा सहभागी होता येणार नाहीत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रम अध्यक्ष यामध्ये आहेत तर अशा महिलांना सुद्धा यामध्ये सहभागी होता येणार नाहीत। आणि त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तर अशा महिलांना सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाहीत। त्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर सोडून ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत तर अशा महिलांना सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही। तर यामध्ये फक्त ट्रॅक्टर जर असेल तर चालू शकतं, ट्रॅक्टर सोडून कोणतीही 4 चाकी साधन जर असेल तर आपल्याला या योजनेमध्ये सहभाग घेता येणार नाहीत। त्यानंतर सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेनुसार यामध्ये काही सुधारणा करू शकेल।
त्यानंतर मित्रांनो, सदर योजनेमध्ये लाभ घेण्याकरिता आता कागदपत्र कोणती लागणार आहेत? सर्वात प्रथम लागणार आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला लागणार आहे म्हणजे डोमेसाईल हे लागणार आहे. त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. हा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. त्यानंतर बँक खाते पासबुकचे पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे आपल्याला बँक पासबुक लागणार आहेत. त्यानंतर पासपोर्ट साईज आकाराचा फोटो लागणार आहेत, रेशन कार्ड लागणार आहेत आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र द्यायचं आहे. त्यानंतर लाभार्थीची निवड ही कशी केली जाणार आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केलेल्या लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. म्हणजे मित्रांनो, आपण या ठिकाणी सेतू केंद्र असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल तर यांच्याकडे आपल्याला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. त्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती चेक केली जाईल, आपण या योजनेसाठी पात्र आहोत की नाही. त्यानंतर योजनेची कार्यपद्धती, योजनेचे अर्ज पोर्टलवर करू शकतात, मोबाईल ॲपद्वारे करू शकतात, सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहेत. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. जर येत नसेल तर आपण सेतू सुविधा केंद्रावर जाऊन किंवा आपण अंगणवाडी सेविकामध्ये जाऊन सुद्धा या योजनेसाठी अर्ज हा करू शकतात. त्यानंतर मित्रांनो, योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा आता बघा तर आपण अर्ज हा कधीपासून करू शकतो, त्यानंतर आपल्याला अर्ज किती तारखेपर्यंत करता येणार आहेत याबद्दल माहिती पाहूयात. तर अर्ज बघा, आपल्याला अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 पासून चालू होणार आहेत. त्यानंतर अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 आहे. तात्पुरती यादी प्रकाशक दिनांक 16 जुलै 2024 आहे. तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हा 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 आहे. त्यानंतर तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै ते 2024 ते 30 जुलै 2024 आहे. अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर लाभार्थीचे बँकमध्ये ई-केवायसी करणे हे 10 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतरचा महिन्याचा देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती 1 जुलैला आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.